हे दुर्दैव आहे। आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला, कायम तिरस्कार केला, त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे। हे बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे, हे बघा। ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं। दुकान बंद कर दूंगा मैं, कहता हूँ ये मैं। हाँ हा बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार। मैं दुकान बंद कर दूंगा मैं, कहता हूँ ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं कभी नहीं। और मुझे जब भी मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप। अलग नहीं चाहिए। शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी, जाओ। कहाँ जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है, हिंदुत्व के लिए मिल रहा है, भगवा झंडा के लिए मिल रहा है। हे बघा, हे खरं आहे। आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात, पण टीका हे उचल। हा ते दुसरं दाखव ना, बाळासाहेबांचं बघा माझ्यावर दाखव। म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातलंय, आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। किती खोटं करणार? आणि म्हणून खोटं ते खोटंच, नकली ते नकलीच आहे। आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं, हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं। जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो, यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की